नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. ताईंनो आणि दादांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण ही माहिती पाहणार आहोत की पौष रविवारची विशेष आदित्य राणूबाईची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण फुले दुर्वा आणण्यासाठी रोज रानात जात असे. तिथं नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने त्यांना विचारले, कसला वसा वसता? तो वसा मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. पण ब्राह्मण म्हणाला, उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा नागकन्या व देवकन्या ब्राह्मणास म्हणाल्या, श्रावण मासी पहिल्या रविवारी न बोलता उठावं, अंगावरील वस्त्रांसहित स्नान करून तांब्या भरून पाणी आणावं. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई कहाणी 6 रेगांचं मंडळ करावं. 6 सुतांचा सातू करावा. त्या 6 गाठी द्याव्यात. त्याला पानं फुलं वाहावीत. पूजा करावी. पानांचा विडा, फुलांचा चेला, धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. 6 मास चाळावी. 6 मास पाळावी. माघी रथसप्तमीस संपूर्ण करावी. संपूर्णास काय करावे? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, तूप मेहून जेवून सांगावे. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोड गरसळी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन हे करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्या ब्राह्मणाला सूर्यनारायण हे प्रसन्न झाले. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजासह राणीने ब्राह्मणास बोलावणं धाडलं. ब्राह्मण येते वेळेस भिवू लागला, कापू लागला. त्यावेळेस राजाच्या राणीने सांगितले, भिवू नको, कापू नको. तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या मुली गोरगरिबाच्या तुमच्या इथे कशाला द्याव्यात? दासी कराल, बटकी कराल. राणी म्हणाली, दासी करत नाही, बटकी करत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशीर्षचा महिना आला. ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या. एक राजाला दिली आणि एक प्रधानाला दिली. गेल्या पावली समाचार घेतला नाही. 12 महिन्यानंतर ब्राह्मण हा समाचारास निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला. पाय धुवायला पाणी दिले. बाबा गुळ खा. बाबा म्हणाले, गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तिथून गेला प्रधानाच्या घरी. तिने बसायला पाट दिला. पाय धुवायला पाणी दिले. बाबा गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात आली. उतरंडीची 6 मोती आणली. 3 आपण घेतली, 3 बापाच्या हाती दिली. वडिलांनी सांगितलेली कहाणी तिने मन लावून ऐकली. नंतर जेवण झाल्यानंतर वडील आपल्या घरी आले. बायकोनं मुलींचा समाचार विचारला. जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब दुःखी झाली. जिनं कहाणी ऐकली ती सुखात आहे. इकडे जी गरीब झाली होती तिने आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडे पाठवले आणि काही दिलं तर घेऊन ये असं सांगितलं. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. तिथे प्रधानाच्या दासी होत्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरलं आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिला. जेऊ खाऊ घातलं, कोहळा पोकरून होऊन मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितले. वाटेने जात असताना सूर्यनारायण हे माळ्याच्या रूपानं आले व हातातल्या कोहळा काढून घेतल्या. घरी जाताच आईनं विचारलं, मावशीनं काय दिलं? देवानं दिलं पण कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं. दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं. नाहू माकू घातलं, नेसायला पितांबर दिला. जेऊ माकू घातलं, काठी पोखरून होऊन मोहरांनी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितली. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला व काठी काढून घेतली. घरी गेला. घडलेली गोष्ट राणीला सांगितली. दैवानं दिलं पण कर्मानं नेलं. तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाचे घरी
नेऊन त्याचा योग्य तो आदर सत्कार केला व नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला व सांभाळून नेण्यास सांगितला. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तोच नारळ गडगडत विहिरीत पडला. घरी जाऊन आईला म्हणाला, आई ग, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळेच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं राणीनं घरी नेला. त्याचा योग्य तो आदर सत्कार केला. त्याला दह्याची शिदोरी होना मोहरांनी भरून दिली. सूर्यनारायण हे घारीच्या रूपाने आले व शिदोरी घेऊन गेले. घरी येऊन आईला सांगितलं, आई, मावशीनं दिलं पण दैवानं नेलं. पाचव्या आदित्यवारी राणी आपण स्वतः उठली. तळ्याच्या काठी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणींनी तिला सुद्धा परसदारानं घरी नेलं. नाऊ माकू घातलं. साडी चोळी नेसायला दिली. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं. राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला. तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजाने छत्र चामर देऊन बोलावणं केलं. राजा येताच ती घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणींनी अहेर केले. वाटेने निघाली. पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तोच कहाणीची आठवण झाली. हाकारा केला, डांगोरा पिटला. कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितले. कोणी उपाशी नव्हतं. वाटेने एक मोळी विक्या चालला होता. त्याला कहाणी ऐकायला बोलावणे केले. तो म्हणाला, तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. राणीनं 6 मोते घेतली. 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली व मनोभावे कहाणी सांगितली. त्याने ती मोठ्या भक्तिभावाने ऐकली. त्याची मोळी सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल. काय वसा आहे तो सांगा. राणीनं तो उतणार नाही, मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला. दुसऱ्या मजलेस राणीने स्वयंपाक केला. मुलांना राजाला वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तोच राणीला कहाणीची आठवण झाली. हाकारा करून कोणी उपाशी नाही ना त्याचा शोध घेतला. माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं. त्याचा मळा हा पिकत नव्हता. असा एक माळी चिंता करत बसला होता. त्याला कहाणी ऐकण्यास बोलावलं. तो आला. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपण घेतली व 3 माळ्याला दिली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. त्याने चित्तभावे ती कहाणी ऐकली. मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, तर मग वसा घेतल्याचं काय फळ, काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीने त्याला तो वसा सांगितला. तिसऱ्या मजले स्वयंपाक केला. मुलांना वाढलं, राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच राणीला कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता. एक सर्पानं खाल्ला होता. म्हणून ती चिंतेत बसली होती. तिला कहाणी ऐकण्यास बोलावले. राणीनं तिला कहाणी सांगितली. तिची 2 मुलं आली. कहाणी ऐकल्यास एवढं फळ, तर वसा घेतल्यास काय फळ असल, मोठंच असणार. तेव्हा वसा सांगण्यास सांगितलं. मग राणीने तिला देखील वसा सांगितला. चौथ्या मजल्यास स्वयंपाक करून मुलांना वाढला. राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच राणीला कहाणीची आठवण झाली. कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. काना डोळा, मांसाचा गोळा, हात नाहीत, पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालता होता. तो उठाणा केला. 6 मोते होती. ती 3 आपण घेतली. 3 त्याच्या बेंबीवर ठेवली. राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली. त्याला हात पाय आले. देह दिव्य झाला. त्याचा देह हा दिव्य झाला आणि त्यानं ही राणीस वसा विचारताच राणीने त्याला सुद्धा वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह गंगाळ पाणी तापवले. खूप पक्वान जेवायला केले. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते रागावले. राजाच्या राणीला 12 वर्ष दरिद्र आलं होतं. तिनं आदित्यवारी वळचणी खाली बसून केस विंचरले. काळं चवाळ डोईसा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणालाही होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कानाडोळा, मांसाचा गोळा सर्वांना सूर्यनारायण जसे प्रसन्न झाले तसे
तुम्हा आम्हा सर्वांना होवो हीच साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.